विशाळगडावर कुर्बानीला दिली परवानगी। कोर्टानं विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे। मात्र विशाळगडावर कोणताही सण साजरा केला जाणार नाही। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची माहिती। जिल्हा प्रशासनाकडून विशाळगड मुद्द्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, पण कोणताही सण साजरा होणार नाही। विशाळगड परिसरात सीसीटीव्हीचीही पाहणी केली जाणार। हिंदुत्ववादी संघटनांसोबतही पोलिसांची बैठक पार पडली। मी बरोबर आहे, आमच्या पूर्ण शासनस्तरावरती म्हणजे प्रशासन स्तरावरती पण काल आमची कलेक्टर साहेबाशी सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा ॲनिमल हजबेंड्री आहे, पोलीस आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, ते सगळे डिपार्टमेंटची आम्ही मीटिंग झाली आणि ठरल्याप्रमाणे आमचे ते आम्ही पुढची कारवाई करणार आहे। जे हिंदू संघटनाचा प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण आम्ही रात्रीला काल SP ऑफिसला बोलून त्यांना पण सगळं समजून सांगितलं आहे। त्यांचा जे विषय होता की सण कुठलाही साजरा तिकडे होणार नाही। जे माननीय कोर्टाच्या आदेशप्रमाणे फक्त जे परवानगी माननीय कोर्टाने दिलेली आहे तिथपर्यंत कारवाई होईल। ते त्याची जे मान्य हायकोर्टाचे आदेश आहे त्यांचे निर्णयाची अपीलमध्ये पण जिल्हा प्रशासन जे आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पण मूव्ह केलेला आहे। त्यांचा पण निर्णय लागलेल्या ते कळेल आणि त्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई होईल। जे राहिलेला प्रश्न आहे आमचे बंदोबस्तचा, ते आमच्याकडे खूप मोठा बंदोबस्त आलेला आहे। SRPची प्लाटून आज सकाळीच पोहोचलेली आहे विशाळगडला। लोकल स्टाफ, ट्रॅफिकचे अंमलदार, अधिकारी सगळे आम्ही एक चांगला एक बंदोबस्त तिकडे नियोजन केलेला आहे। मी बरोबर आहे, मी 4-5 मीडिया हाऊसेसला पण व्हिजिट केली, शाळाला पण 1-2 ठिकाणी व्हिजिट केली, जनरल पब्लिकशी पण संवाद आहे। तर बरोबर आहे, गांजाचा प्रश्न 70-80% लोकेशन्सवरती ते प्रत्येक ठिकाणी ते फीडबॅक भेटलेलं आहे की गांजाचे प्रश्न जे आहे जिल्ह्यासाठी मोठा आहे। तर परत आपल्याला पण आवाहन करतो की आम्हाला कुठे पर्टिक्युलर स्पेसिफिक माहिती देतात तुमच्याकडे आहे तर मी म्हणजे आमचा नंबर आहे, सगळे हेल्पलाईन आहे, तर आमच्याशी शेअर करा, नक्की आम्ही कारवाई करणार आहे। कारण गांजेमुळे बऱ्याचशा स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग आहे किंवा इव्हन खुनासारखे मोठे गुन्हा पण गांजेचे नशेमध्ये होतात। तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटीवरती आता माननीय DG ऑफिसने पण 1 महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता, मे महिन्याचा। त्यांच्यामध्ये पण आम्ही 62 केसेस केलेले आहे NDPS ॲक्टचे। पोजेशनचे पण केसेस आहे, कन्झम्पशनचे पण केसेस आहे। तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील। आता 10 तारीखपासून शाळा पण चालू होणार, तर शाळाच्या आजूबाजूचं जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यांच्यावरती पण कारवाई होईल। तर प्रसार माध्यमाने असं आवाहन करतो की कोणालाही काही इन्फॉर्मेशन भेटलं तर नक्की आमच्याशी शेअर करा। मी सगळे समाजाला तेच आवाहन आहे की सगळे सण म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा असा ते छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे, यांच्या इकडचा जे सोशल फॅब्रिक ज्यांना मानतो, सामाजिक ढांचा जे आहे एकदम खूप सुंदर आहे। तर कुठेही आमच्या जिल्ह्याला गालबोट लागू नये, सगळ्यांनी शांतताने आम्ही 24 तास अवेलेबल आहे आज पोलीस। तुम्हाला काही अडचण आहे तर आम्हाला सांगा, पण सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जे आहे जिल्ह्याची शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेचे कुठलाच प्रश्न निर्माण होऊ नये। जिल्हा आमच्या एकदम शांतपणे पुढचा सण असेल की पुढचे येणारे सण असतील शांतपणे पार पडतील अशी सगळ्यांकडून अपेक्षा करतो। विशाळगडची पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचे जे आदेश आलेला आहे 3 दिवसापूर्वी, त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे। पण त्यांच्याबद्दल माझा एक पॉइंट ऍड करायचा आहे, ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेश पुरता ते काम करणार। त्यांचे वरती विशाळगडवरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे। तर माननीय कोर्टाचे आदेशचे अधीन राहून जे पूर्ण कंडिशन्स टाकलेली आहे की कसं ते होईल, ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते माननीय कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच ते तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार आहे। नाही, बरोबर आहे, त्यांचे सगळेच संघटना काल हजर होते SP ऑफिसला रात्रीला आणि आमची चर्चा झाली की जे माननीय कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांच्या काठोकाठ पालन होईल। आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टीवरती ऍग्री झालेले आहे। तर बहुतेक पुढच्या काल म्हणजे ते बंदोबस्त आमचा चांगलाच राहील अशी अपेक्षा आहे। ते पण निर्णय होईल
पण आमच्या स्टँड जे पोलिसाचं स्टँड आणि जिल्हा प्रशासनचं स्टँड तोच आहे की जे मागचे 6 महिन्यापासून सगळे सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात आलेली नाही आणि तोच स्टँड आता पण आहे की कुठलाच सण वरती साजरा होणार. लाच फर्स्ट टाइम मी कोल्हापूरला आलेलो आहे. पाऊस येईल, पाऊसला काही अडथळा नाही, फक्त पूर येऊ नये अशीच अपेक्षा करतो. केल्यावरती शनिवारी मी जॉईन झालो जिल्ह्याला आणि रविवारीच्या दिवशीच मी जाऊन पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे. तरी पण आता एकदा बंदोबस्त लागलेला आहे. डीवायएसपी तिकडेच आहे आणि आमचे सिनियर पीआय आणि सगळी टीम तिकडेच आहे. बाहेरचा पण बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे. मी पण एकदा आज उद्या नक्की तिकडे जाऊन हॉल्ट करणार. निर्णयाच्या अगेन्स्ट मध्ये जिल्हा प्रशासनाने अपील केलेली आहे. कालपासून त्यांचे जे स्टाफ आहे तिकडे दिल्लीलाच स्टेशन आहे, तर लवकर ते लवकर त्यांच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मी अपीलचा बेस तोच आहे की सणाला तिकडे परवानगी नाही म्हणून आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठलाच निर्माण होऊ नये त्यांच्याबद्दल ते आम्ही अपीलमध्ये जिल्हा प्रशासन अपीलमध्ये गेले. वरती मागच्या वर्षापासूनच स्टँड क्लिअर आहे की कुठल्याही सणाला विशालगडला परवानगी नाही. नाही, बंदी म्हणजे विशालगडला कुठलेही सण साजरा होणार नाही, ते आमचा स्टँड तोच आहे. जे दर्गा ट्रस्ट आहे त्यांनी मात्र आम्ही शांततेत हा वृद्ध पाडवा असं काल चित्र काढलेलं आहे. एकीकडे स्वतःहून सांगतात आणि शांततेत करू, तर दुसरीकडे